द्यायची नाही आणि हे विमानतळ नको, पैसा नको. पैसा आज आला की उद्या जाणार आहे आमचा. आम्ही असं रस्त्यावर भीक मागायला लागणार आहे आम्हाला. त्याकरता आम्हाला विमानतळ बी नको आणि तुमचं कोटी नको, 2 कोटी नको, 10 कोटी दिलं तरी आम्हाला नको. आमचा नवरा गेला विमानतळ करून. आम्ही बायांनी काय करायचं, आमच्या पोरांनी काय करायचं? त्यांनी सुरी घ्यायची का? आम्ही जाणार पुढे, नाही तर सरळ आम्हाला ही द्या, पाकिस्तानला जाण्याची ती परवानगी द्या, आम्ही तिकडे जाऊ, करावी म्हणते. नाही तर बांगलादेशला जाऊ. काय करायचं का? आम्हाला द्यायचं नाही. आम्ही मेलो तरी चालेल, आम्हाला द्यायचं नाही. तर सरकार सांगतंय की बाबा आम्ही संमती आम्हाला एवढ्या मिळाल्या तेवढ्या मिळाल्यात, हे पूर्णपणे फेक आहे. सरकारने कोर्टात सादर करावं की बाबा आम्ही एवढे संमती आल्या तर आम्हाला एवढं का कोर्ट देत नाही, कोर्टाला का देत नाहीत ते द्यावं ना त्यांना. आता 7 तारखेचं आज डेडलाईन आहे, त्यांनी आज सादर करावं. आणि तुम्ही म्हणताय की विमानतळ झालं पाहिजे. अरे कसं झालं पाहिजे? तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं का? तुम्ही शेतकऱ्यांना कधी विचारलं का बाबा तुमची द्यायची का न द्यायची किंवा काही नाही. पूर्णपणे अफवा येतात, पूर्णपणे एवढा बाजार आणि तेवढा बाजार. अरे लय पैसे आहेत आमच्याकडे, की लय पैसे आहेत आमच्याकडे. तुम्ही काय आम्हाला उगं दाखवता की 2 कोटी आणि 4 कोटी आम्हाला द्यायची नाही. आम्ही 100% विरोध. आणि महत्त्वाचं म्हणजे खानावडी गाव हे महात्मा फुल्यांचं पावन झालेलं गाव आहे. त्याच्यामुळं विमानतळ हे महात्मा फुल्यांचं गावच तुम्ही घ्यायला निघालंय. आत्ता 8 दिवसापूर्वी CM साहेब येऊन गेले. महात्मा फुल्यांचं असं करू तसं करू. अरे काय करताय? गावच राहत नाही तर महात्मा फुल्यांचा मार्ग बांधून काय करायचं तिथं? कोण बघणार त्यांच्याकडं? त्याच्यामुळं आमचा 100% विरोध राहील आणि विरोधच राहणार 100% खानावडीचा. नमस्कार. खानावडी गावचा स्थानिक शेतकरी, नाव गणेश होले. एकतर आम्हाला विमानतळाला जमीन द्यायचीच नाही आहे. शेती हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. वडिलोपार्जित शेती करत आलेलो आहे. त्या शेतीवरच आम्ही विहीर, बारवा, शेती डेव्हलप केली, झाडं लावलीत, शेततळी केलीत, पॉली हाऊस केलेत. तर सरकारने जो 2 कोटी 4 कोटी जो रेट सांगतायत तो रेट घेऊन करायचं काय? आमच्या 4-4, 10-10 हिस्से आहेत 2-2 एकरामध्ये. ते आमच्या वाट्याला कोट नाही 50 लाख पण राहणार नाहीत. आम्ही भिकायला लागणार आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर आमचा ठाम विरोध आहे. आम्हाला विमानतळाला आमची जमीन अजिबात द्यायची नाही आहे. आम्ही निषेध करतो सरकारचा. सरकारने हे काढलंय, आता हे 10 वर्ष झाली की सरकारचं आमच्या मागे चाललंय दुकान. आता आमच्याकडे जमिनीत उली अर्धा एकर वाट्याला बसेल, त्यात मुली येत्याल, पैसे मिळून किती मिळत्याल? मुलींना द्यावं लागणार तर मुली त्यांचं नवरा हाकलून देतील इकडं, ती पैसे नाही दिले तर. मग आमच्या वाट्याला काय राहील? आणि जाणार कुठं? आम्ही बकास होऊ. ही म्हणतात आता हे सगळ्यांचा विकास होईल, पण ही महात्मा फुलेचं गावच बकास होईल. आणि जास्ती समाज कमी शेतीवाला समाज इथंची माळी समाज आम्ही. आणि महात्मा फुलेचं गावी जर फुल्याला बकास अगदी करायचं असेल तर सरकारने त्याचा विचार करावा. तुम्ही फुल्याचं गारणं गाता कुठं दुनियात, सावित्रीबाईचं गाता, आणि ह्या गावात तुम्ही सुरू घेऊन निघाला का? पटतं का त्यांना? पटत असेल. हे 10 वर्ष चालले. मध्यंतरी ठरलं, जगताप आमदार होते तर मला हे कॅन्सल करू, आपलं तिकडं दुसरीकडे घेऊ, तिकडे मोजणी झालेली. आता ते पहिले आमदार आले, आता निवडून आले, ते जगताप थांबले, हे आले, ते यांनी परत आमच्या सुरू धरली. तुमची भूमिका काय? आमची भूमिका द्यायचीच ना आम्हाला. आम्ही जाणार पुढं, नाही तर सरळ आम्हाला ही द्या, पाकिस्तानला जाण्याची ती परवानगी द्या, आम्ही तिकडे जाऊ, करावी म्हणतात. नाही तर बांगलादेशला जाऊ. होय तर तुमचे तरी चांगले होते पुढं राहायचं सगळ्यांचं. तुम्ही जागा बिगा घेतलेल्या सटकून तुम्हाला पैसे भरपूर मिळतील. आमचं काय? आज हजारो बारीक पोरं ही हजारो लोक आहेत. हा एकट्याची पोळी भाजेल, पण 1000 लोकांचं काय होईल? तळमळे आमची त्यांना, ह्या चुतडी ज्यांना तळमळे आमची. आज आमची अवस्था खराब झालेली आहे. ही 10 वर्ष मागे लागल्यात, 40-40 वर्षाची पोरं झाल्यात, सुरी सुद्धा होईनात. आणि नेमका हे दिपाळी आणि लग्न सीजन आला की यांना घोडा लागतोय. नेते आहेत का कार्यकर्ते आहेत? अहो आमचं जर मतं घेऊन आम्हालाच कापाय निघली होई. कच्च्या कुच्च्या कोंबड्या मेलेल्या घातली असतील तेव्हा खाल्ली गोरगरिबांनी. आता हे कोंबडीचंच वसूल, साड्या दिल्या ते फिडून घेईल. काय करायचं का? आम्हाला द्यायचं नाही. आम्ही मेलो तरी चालेल, आम्हाला द्यायचं नाही. सरकारने जे पैसे जाहीर केल्यात, आम्हाला 1 एकर जमिनी, 1 एकरात 5 हिस्से आहेत. त्यातलं आम्ही 3 बहिणींना देणार, आम्ही 2 हिस्से करणार. आम्हाला किती राहणार खाली सांगा? घर बांधिस्तवर सुद्धा पैसे पुरणार नाहीत. काय करायचं आम्ही? हे सरकारला कळलं पाहिजे. हे सरकार आम्हाला रस्त्यावर नाही निघाले, काय करायचं त्यांचं?
हं? आम्हाला जमीन द्यायची नाही आणि हे विमानतळ नको, पैसा नको. पैसा आज आला की उद्या जाणार आहे आमच्याकडून. आम्ही असं रस्त्यावर भीक मागायला लागणार आहे आम्हाला. त्याकरता आम्हाला विमानतळ बी नको आणि तुमचं कोटी नको, 2 कोटी नको, 10 कोटी दिलं तरी आम्हाला नको. आम्हाला पहिली गोष्ट मोबदला नकोच आहे. आम्हाला फक्त विकास, आम्ही विकासातच आहे आत्ता पण आहे. हे शाळा झाली इथे एवढी चांगली, आमची मुलं अजून चांगले शिकतील, चांगल्या शाळा आहेत, परत खाऊन पिऊन पण आम्ही सुखी आहे. आम्हाला आमचा विकासच वाटतो हा. आणि काय नोकऱ्या तरी काय देणार आहे? आमच्या मुलांचं तेवढं शिक्षण नाही आहे, काय देणार आहे नोकऱ्या तुम्ही? मग आहे ह्याच्यात आमची मुलं अजून शिकतील चांगली, अजून पुढं चांगलं होईल. आणि जवळ बाजारपेठ आहे, आम्ही शेती बिती करून आम्ही व्यवस्थित आहे. आम्हाला गरजच नाही आहे विमानतळाची. जिथं गरज आहे ना तिथं न्या विमानतळ. खरंच ज्या लोकांना पाणी नाही किंवा काय तिथं सोय नाही आहे त्या भागाला तुम्ही विमानतळ करा ना. इथं सगळ्या सोयी आहे, आम्हाला गरजच नाही आहे आम्हाला विमानतळाची कसली. जवळ बाजारपेठ आहे, आम्ही भाजीपाला घेऊन हे करतोय, परत गाया घेऊन आम्ही दुधाचं वगैरे व्यवसाय करू शकतोय, शेतीत अजून हे करू शकतोय. जमीन आमच्या हक्काची, परत तुम्ही आमच्या हक्काची. परत आम्ही आणि आम्ही सेंद्रिय पद्धत धान्य पण खातोय. आता तुम्ही प्रत्येक ह्याच्यावरती रोगराई निघाली, आम्ही आमच्या ह्याच्यात व्यवस्थित आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये आम्ही चांगलं जगलो इथं, तसं आम्ही पुढे नाही जगणार ह्याची गॅरंटी देणार आहे का तुम्ही? आता मुख्यमंत्री येऊन गेले म्हणून शाळा 1 नंबर झाली आमच्या मुलांची. अरे हे सरकारचं करायचं काय? जमीन आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. रोशना होले. आम्हाला हे विमानतळ नको आहे, आम्हाला पैसे बी नको आहे. आमची जमीन आहे ना हाय हीच आमच्या हक्काची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. आम्हाला आहे ना पॅकेज नको आणि काय नको. काय वाटतंय आजी तुम्हाला? आता या ठिकाणी दुसरीकडे राहायला जागा देते सरकार, काय वाटतंय सोडायची का जागा? आम्हाला विमानतळ नकोय. सुभद्रा होले विमानतळ नकोय. कारण का चांगली जागा देते, पॅकेज चांगली नको आणि काही नको. आम्ही कुठं राहायचं, खायचं काय? थोडी जमीन असल्यावर जायचं कुठं? आम्हाला विमानतळ नकोय. हे का आमची लोक विमानतळ करून मेल्यात, त्यांचं तुम्ही काय केलं? काय त्यांना दिली भरपाई? आणि तुम्ही आमच्या उरावा आला इथं नाचायला विमानतळ घेऊन. आम्हाला विमानतळ द्यायचं नाही. जमीन आमची, आमचा नवरा गेला विमानतळ करून. आम्ही बायांनी काय करायचं? आमच्या पोरांनी काय करायचं? त्यांनी सुरी घ्यायची का? लग्न व्हायच्यात पोरांची आमच्या अजून. आम्ही खातोय पसा आणून त्यातलं तुम्ही त्याच्यावर आला का आमच्या मुळाव? आम्हाला जमीन द्यायची नाही. विरोध आहे, विरोध. जीवनात शेतीवर आहे. हां, शेती अशी आम्हाला द्यायची नाही, 1 गुंठ सुद्धा द्यायची नाही. मग आमची काळी आई तुम्ही आम्हाला फार धरून न्यायला लागलाय तिथं. गोळ्या घाला ना आम्हाला तिथं नेऊन. मग गोळ्या घाला आम्हाला जमीन द्यायची नाही. आमची सोन्याची सुरी तुम्ही इथं खूप साऱ्या आलाय सगळी. आम्हाला द्यायची नाही जमीन. बस. सर्वप्रथम आम्ही गेली 10 वर्षे ह्या विमानतळाला विरोध करतोय आणि पुढचे 50 वर्ष देखील ह्या विमानतळाला विरोध करेन. कारण की हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र सगळं पुरंदर उपसा सिंचन इरिगेशन अंडरमध्ये येतं. 12 महिने आपल्याला ह्या शेतीसाठी पाणी आहे. आम्ही ही शेती विमानतळासाठी का द्यावी? एक शासनाने एक कारण सांगावं की आम्ही हे बागायती क्षेत्र सोडून दुसरीकडे का जावं. त्यांनी 2 कोटी जाहीर केलं आहे. मी म्हणतो 20 कोटी जरी दिले ना कलेक्टरनी, तरी पण आम्हाला हे क्षेत्र त्यांना द्यायचं नाही. माझं शिक्षण पाहिलं ना, MA BEd सेट नेट आहे, काय TET CET MSc IT सगळं झालं आहे, तरी शासनाला नोकरी देता नाही आली. 45 वर्ष वय होऊन गेलं. मग ही शेती जर आमची असली तर आमची वडिलोपार्जित शेती आहे. ह्या शेतीमध्ये आम्ही उदरनिर्वाह करतो आहे. जर हे पण तुम्ही हिसकून घेतलं तर आम्ही करायचं काय? मग तुम्ही आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करताय असं आम्हाला वाटतंय. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.